कृष्ण हरी नर्मदे हर। आज आहे 27 नोव्हेंबर 2025। आज आमचा पायी नर्मदा परिक्रमेचा 25वा दिवस आहे आणि आम्ही निघालेलो आहोत रामकुंड अंकलेश्वर या ठिकाणावरून। सकाळचे वाजलेले आहेत 6:30। तर बघू निघूयात आता काय प्रसंग येतात, आज काय अनुभव येतात ते। नर्मदे काही परिक्रमावासी गेलेले आहेत, काहींची आरती चालू आहे आणि आम्ही निघतोय आता पुढच्या प्रवासासाठी। इकडे दाजींची चालू आहे आरती। नर्मदे हर। सकाळी 6:15 निघलो। तिथून निघाल्यानंतर पुढे आलो 1-2-2.5 किलोमीटर। त्यानंतर रस्त्याने चाललो होतो तर एक लहान मुलगा आला होता चायप्रसादीसाठी बोलवायला। त्यांची इथे गेलो, चायप्रसादी घेतली सगळ्या परिक्रमावासींनी आणि पुढे निघलो। आता 3 किलोमीटर पुढे आलेलो आहोत। थोड्याच वेळात आता बलबला कुंड येणार आहे। बलबला कुंड असं ठिकाण आहे की त्या ठिकाणी नर्मदा मैया आहेत, साक्षात आलेले आहेत। आणि नर्मदे हर म्हणलं की पाण्यातून बुडबुडे तयार होतात, त्याच्यामुळे तर तिथं त्या स्थानाला बलबला कुंड असं नाव पडलेलं आहे। तर जाणार आहोत आपण थोड्याच वेळात। इथून आता 5 किलोमीटर अंतरावरती ते बलबला कुंड आहे। सकाळचं आता ऊन पडलेलं आहे आणि उष्णता इतकी वाढलेली आहे। समुद्राच्या आम्ही एक 20-22 किलोमीटर अंतर आहोत आणि आज असा हा डांबरी रस्ता लागलेला आहे। पगदंडीचा मार्ग संपलेला आहे। आता आम्ही आलेलो आहोत आदोली या गावामध्ये। तर परिक्रमावासी जे आहेत ते विश्रांती घेण्यासाठी थांबलेले आहेत इथे। हनुमंतरायांचं या ठिकाणी मंदिर आहे। चालून चालून थोडासा घाम आलाय, थोडीशी विश्रांती म्हणून सगळे परिक्रमावासी बसलेले आहेत। 4 किलोमीटर पुढे चालून आलो आणि एक अर्धा किलोमीटर वरती बलबला कुंड आहे। तर एक बाबाजी आहेत, चालत असताना त्यांनी परिक्रमावासियांना हाक मारली आणि लोणचं आणि चपाती याची सेवा सगळ्या परिक्रमावासियांना ते देत आहेत। त्याच्याकडे वरून चाललो होतं। इथे पाण्याची व्यवस्था केलेली आहे पिण्यासाठी। लोणचं चपाती, हे लोणचं आणि चपाती। नर्मदे हर। आजचा लांबचा प्रवास चालू आहे आणि त्यासाठी तुम्हाला बालभोग म्हणून चपाती आणि लोणचं मिळाले, एनर्जी येण्यासाठी। नर्मदे हर दादी। नर्मदे हर। हे बघा डब्यात भरून आणले चपाती, इथं आहे लोणचं, तिकडे आहे चहा। दरवर्षी या ठिकाणी सेवा होते। पाटील बाबा नर्मदे हर। सगळे परिक्रमावासी आहेत, बसून लोणचं आणि चपातीचा आनंद घेत आहेत सकाळ सकाळी आणि अजून परिक्रमावासी मागून येत आहेत। नर्मदे हर। आणि इकडे आहे कमळ। सकाळपासून 10-11 किलोमीटर चालून आल्यानंतर या ठिकाणी कश्यप ऋषी आश्रम आहे आणि बलबला कुंडही आहे। तर चाललेलो आहोत आता दर्शनासाठी। काही परिक्रमावासी जे आहेत ते पुढे गेलेले आहेत। आम्ही आलेलो आहोत मंदिराच्या इथे। कश्यप ऋषींचा आश्रम आहे।
12 ज्योतिर्लिंग. इकडे आहे हनुमंतराय. नर्मदे हर. कार्तिक स्वामीजी, माता पार्वती, श्री गणपती बाप्पा, नर्मदे हर. कंठेश्वर महादेवांचं दर्शन झालेलं आहे आणि मी चाललेले आहे पुढे बलबला कुंडाचं दर्शन घेण्यासाठी. परिक्रमावासियांना या ठिकाणी राहण्यासाठी हा मोठा हॉल बनवलेला आहे. हां, बलबला कुंड आश्रम म्हणून हे आहे. परिक्रमावासी सगळेजण आहेत, दर्शनासाठी चाललेले आहेत. बलबला कुंडाकडे जाण्यासाठी हा रस्ता केलेला आहे. तर मी आलेले आहे या बलबला कुंडावरती आणि या बलबला कुंडाचं असं वैशिष्ट्य आहे की कश्यप ऋषी जे आहेत त्या कश्यप ऋषींनी साधना केली होती आणि त्या साधनेतून नर्मदा मैया त्यांना प्रसन्न झालेली आहे आणि त्यांच्यासाठी नर्मदा मैया या ठिकाणी उगम पावलेले आहेत, ज्याला बलबला कुंड म्हणून नाव आहे. तर बलबला कुंड म्हणून का, तर नर्मदे हर नावाचा जप केला की पाण्यातून अशी बुडबुडे तयार होतात, म्हणून या ठिकाणाला नर्मदा बलबला कुंडाचं नाम पाडलेलं आहे. नर्मदे हर म्हणल्यानंतर इथून पाण्यातून बुडबुडे तयार होतात. सगळे परिक्रमावासी नर्मदे हर नामाचा जप करतायत. हेच ते आहे बलबला कुंड. नर्मदे हर. तर इथून दर्शन घेऊन आम्ही निघालेलो आहोत पुढच्या मार्गाकडे. तर बलबला कुंडाचं दर्शन घेतलं आणि 2-3 किलोमीटर पुढे आले. पुढे आल्यानंतर सहज चालत असताना एका बाबांशी माझी चर्चा झाली. 2-3 दिवसापूर्वी त्या बाबांसोबत माझं बोलणंही झालं होतं, पण एवढं डीपमध्ये नाही, नॉर्मल नर्मदे हर कुठून आहेत काय. पण आता त्या बाबांशी चर्चा करून खूप छान वाटलं. तर आपण ऐकूया त्यांच्या मुखातून. त्यांनी बरेच तीर्थक्षेत्र केलेले आहेत. हर बाबा जी, कहाँ से हो आप? मैं इंदौर मध्य प्रदेश से हूँ. इंदौर मध्य प्रदेश से हूँ. मेरा नाम महेश शर्मा है. अच्छा, हाँ जी. तो आपने कौन सी यात्रा की है बाबा जी? मैंने भारत के 4 धाम किए हैं. हाँ, और मेरा सौभाग्य रहा कि मैंने मेरी माताजी के साथ 4 धाम किए. मेरे बच्चे और माताजी और पत्नी सब थे. अच्छा. उसके बाद में मैंने पैदल किया आपने? नहीं गाड़ी से. अच्छा. मैंने मानसरोवर यात्रा की है. कैलाश मानसरोवर. अच्छा. वहाँ पे पूरी पैदल यात्रा जो उसकी परिक्रमा की है वो. हाँ. और भारत का जो हिस्सा, आजकल तो गाड़ियाँ जाने लग गई, हाँ. जितना पैदल का पुराना मार्ग था उसको किया. वो लगभग 150 किलोमीटर के आसपास था. और 5 कैलाश की है. आदि कैलाश, श्रीखंड कैलाश, किन्नर कैलाश, मणिमहेश कैलाश. इसके साथ ही साथ अमरनाथ यात्रा का भी मुझे सौभाग्य मिला, मेरे सदगुरुदेव, मेरे माता पिता के आशीर्वाद से और मेरे परिवार के सहयोग से. उसके अलावा मुझे स्वर्गारोहणी जाने का शुभ अवसर मिला, जो जहाँ से पांडव स्वर्ग गए थे वो स्थान गया मैं. अच्छा. उसके अलावा मुझे जहाँ भागीरथ जी ने तपस्या की थी, हाँ. गौमुख के ऊपर तपोवन, हाँ. वहाँ जाने का सौभाग्य मिला. हाँ. ये यात्राएं सब कठिन जरूर है, लेकिन परमात्मा के आशीष से, परमात्मा के आशीर्वाद से ये सब प्राप्त होती है. और पिछले 25 वर्षों से मैं कावड़ यात्रा करता हूँ, ओंकारेश्वर के पास में खेड़ी घाट से उज्जैन तक की. ये भी परम सौभाग्य मेरे को महाकाल राजा की कृपा से मिला है. और जीवन में मेरा उद्देश्य यही है कि मैं अपने को आध्यात्मिक रूप से जितना उन्नत कर सकूँ इस जन्म में, प्रारब्ध को काटते हुए, वो मुझे मिले और मेरा परिवार और पूरा विश्व शांतिमय रहे. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामय, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् भाग भवेत्. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. आम्ही थोडंसं 2-3 किलोमीटर पुढे आलो आणि सगळ्यांना इतकं प्रचंड प्रमाणात गरम होत आहे की एकतर पाणी कुठे प्यायला नाहीये, थोडं लांब अंतरावरती, आणि सगळे इतके घामाघूम झाले की 1 किलोमीटर चाललं, अर्धा किलोमीटर चाललं की पूर्ण शरीरातून घामाच्या धारा चालू आहेत.
मग आता इथे एक झाडाची इथं काहीतरी पाठीमागे कंपनी आहे, त्या कंपनीच्या आडोशाला आम्ही बसलेलो आहोत. त्यावेळी आम्ही विश्रांती केली आणि विश्रांती करून पुढे निघालेलो आहोत. तर सकाळी आम्ही 6:30ला निघलो होतो. हानसोट आमच्यापासून अजून 1.5 ते 2 किलोमीटर अंतरावरती आहे. जवळजवळ सकाळी आम्ही 6ला निघल्यापासून आता 12:45 झालेत. 12-13 किलोमीटरचा प्रवास आहे, पण आम्हाला एवढं जड जायला लागलं आहे. त्याचं कारण असं आहे की समुद्र जवळ आहे आणि इतकं दमट वातावरण आहे. ते दमट इतकं वातावरण भयंकर आहे. समुद्र जवळ आहे, 20-22 किलोमीटर अंतरावरती समुद्र आहे आणि सवय नाही अशा वातावरणात राहायची. आणि त्यातली त्यात चालतोय. चालल्यामुळं काय होतंय, डिहायड्रेशन एवढं वाढलंय की चालून चालून पूर्ण शरीरातला जो घाम आहे तो निघून जातोय. जेवढं पाणी पिऊ तेवढं आम्ही शरीरातून घाम जातोय. युरिन पण होत नाहीये आणि दमट हवामान असल्यामुळं कुठं असं हवा पण लागत नाहीये. आणि झाडं आहेत, त्यानंतर त्या झाडंही हालत नाही. कुठं क्वचित एखादं झाड हालते. पाणी लांब लांब अंतरावरती पिण्यासाठी आहे. तर जे कोणी नर्मदा परिक्रमेत येत असतील, येणार असतील, तर अंकलेश्वरपासून तुम्ही जर निघाले ना तर सोबत एक ORS ठेवा तुमच्या, जे पाण्यात टाकून पिता येईल. लिंबू सरबत करा, जेणेकरून आपल्याला त्रासही होणार नाही, चक्करही येणार नाही. 1-2 जणांना परिक्रमा असेल तर चक्कर आली होती, कारण सवय नसते ना आपल्याला अशा दमट वातावरणात राहायची. आणि त्यातली त्यात पाठीवर वजन आहे, चालतोय, खालून जमीन तापली, इकडून तिकडून सगळीकडून नुसतं वाफा येत आहेत. तर सर्वांनी काळजी घ्या. थोडंसं पुढे चालून आलो. पुढे चालून आल्यानंतर आम्हाला एक लागलं, कलमगाव लागलं. कलमगावमध्ये आश्रम आहे, दाखवते तुम्हाला. रस्त्याच्याच कडेला आश्रम आहे. इकडे आहे आश्रम, श्री गवालीनाथ आश्रमाचं नाव आहे. आणि परिक्रमावासी भोजन प्रसादीसाठी बसलेले आहे. एक पंगत उठलेली आहे आणि इकडे एक बाबाजी आहेत. अगोदरच इकडे दमट वातावरण आहे, त्यात गरमी होती, ऊन वाढलंय. चुलीवर इथं बाजरीच्या भाकरी करतायत. नर्मदे हर, नर्मदे हर. आणि इकडे बाकीचे परिक्रमावासी जे आहेत ते बसलेले आहेत. परिक्रमावास्यांना भोजन प्रसादी वाढणं चालू आहे. तर आम्ही बसलेलो आहोत आणि पंगत तिकडे चालू आहे, कारण की 10-10, 12-12 लोक भोजन प्रसादीसाठी बसवत आहे. कारण की रोडच्या कडेलाच आहे आश्रम. दुपारची भोजन प्रसादी केली आणि सगळे परिक्रमावासी जे आहेत ते पुढच्या मार्गाला निघलेले आहेत. एवढं दमट वातावरण आहे, झाडाची पानं सुद्धा हलत नाहीये आणि खालून हा डांबरी रस्ता तापलेला आहे. त्याच्यामुळे गरम एवढं होतं की प्रत्येक परिक्रमावास्यांना या ठिकाणाहून डिहायड्रेशन होते. नर्मदे हर, नर्मदे हर. ऊन एवढं वाढलेलं आहे आणि त्यात इथे दमट वातावरण असल्यामुळे परिक्रमावासी पुढे आल्यानंतर या झाडाच्या सावलीखाली विश्रांतीला बसलेले आहेत. नर्मदे हर बाबा. नाशिक कडचे का? किती जण आहे तुम्ही? 6 जण आहेत आता. चला, नर्मदे हर. 2 ते 2.5 किलोमीटर चालून आलो आणि इतकं घामाघूम झालं. हे बघा, सगळे जण बसलो. एक 5 ते 10 मिनिटं मी बसले. 5-10 मिनिटं नसन, 2-3 मिनिटं बसले आणि पुढे निघाले. तिथं पाणी होतं, त्या पाण्याचं खूप घाण वास येत होता. म्हणलं चला पुढं. आणि एकटं चाललं की तेवढं नामस्मरणही होतं. कसं सगळेजण परिक्रमेत चालत असताना सगळे काय चिटकून हाताला धरून किंवा असं जोड्या जोड्या नाही चालत, सिंगल चालतात. आपली साधना होते, नामस्मरणही होतं. तर रस्त्यावरून चालत होतो
आणि चालत असताना आपण एक आईचा सुंदर असा अभंग किंवा गवळण ऐकूयात. नर्मदे हर, नर्मदे हर. कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहीण बंधू चुलता, बहीण बंधू चुलता, कृष्ण माझा, कृष्ण माझे गुरु, कृष्ण माझे तारू, कृष्ण माझे गुरु, कृष्ण माझे तारू. नर्मदे हर, नर्मदे हर. चालताना म्हणता म्हणता थोडासा दम लागतोय. आम्ही आता वाटेवरून जात होतो तर समोरून येणारी जी गुरं आहेत ती इतकी उधळलेली आहेत. परिक्रमावास्यांना एकाला दोघांना ठोकर दिलीत वाटतं. ते बघा इकडं आमच्या शिल्पा माया कशा लपल्या तिथं. बाई पण भीती वाटते ना. मग दाजी तिथून वापस आलो आम्ही, तुम्ही इथं थांबलात. माहित होतं तुम्हाला? जनावर आले हे बघा अजून गुरं चाललेली आहेत, अजून गेली नाहीत. 10-15 मिनिटं झालं आम्ही बसलोय सगळे. एवढा बोट व्हायची त्यांची कटिंग करावी लागणार आहे शिवाबाची गाडी बरोबर चालली मनुष्य. आम्ही आलेलो आहोत हंसोड गावामध्ये आणि हंसोड गावामध्ये आल्या आल्या परिक्रमावासी यांनी या ठिकाणी फळं घ्यायला सुरुवात केलेली आहे. कोण नारळाचं पाणी पित आहे, कोण फ्रुट्स घेत आहेत. हंसोड गावामधून आम्ही प्रवेश केला आणि निघालेलो आहोत पुढच्या मार्गाकडे म्हणजे सूर्यकुंड या ठिकाणी. सायंकाळच्या आता 4:30 वाजलेले आहेत आणि अर्धा किलोमीटर अंतरावरतीच हे सूर्यकुंड असणार आहे. तर आपण तिथेही जाऊयात आता. तर आम्ही आलेलो आहोत सूर्यकुंड या ठिकाणी. नर्मदे हर. तर या सूर्यकुंडाचं असं महत्त्व आहे की या ठिकाणी सूर्य देवताने जे आहे ती तपश्चर्या केली होती. हा सूर्यकुंडाच्या आजूबाजूचा परिसर आहे आणि या ठिकाणी परिक्रमावासींनी आसन लावलेलं आहे. ओ नया पंखा है वो. तर इकडे आहे ड्रम परिक्रमावासियांना पाणी वापरण्यासाठी आणि हा सूर्यकुंडाच्या आश्रमाच्या आतील परिसर आहे. तर याच ठिकाणी सूर्यदेवताने जे आहे ती तपश्चर्या केलेली होती. ही तीच भूमी आहे. तर याला सूर्यकुंड अशा नावाने ओळखलं जातं. आणि पाठीमागे जी जो बलबला कुंड होता त्या ठिकाणी कश्यप ऋषींनी तपश्चर्या करून नर्मदा मैया त्यांना प्रसन्न झाल्या आणि त्यांच्यासाठी त्या तिथे आलेल्या आहेत. इकडे आहे हनुमंतरायांचं मंदिर जे सूर्यकुंडाच्या बाजूलाच आहे. नर्मदे हर. आता सर्व परिक्रमावासियांची आरती झालेली आहे. तर आरती झाली आणि मी नुकतीच बाहेर आले तर एक बाबाजी आलेले आहेत, सायकलवरती परिक्रमा करत आहे. आणि इकडे आहे नर्मदा मैया, इकडे आहे शिवजी आणि बाबा हे सर्व घेऊन आलेले आहेत सायकलवर. नर्मदे हर बाबाजी. कहाँ से हो आप? मैं इंदौर से हूँ, राज मोहल्ला आदर्श इंदिरा नगर, टाकेज रोड। अच्छा, कब से उठाई परिक्रमा? ये परिक्रमा करते हुए मेरे को 5 साल हो गए भगवान के चरणों में चलते हुए। अभी साइकिल पे 5 साल? हाँ, चौथी परिक्रमा कर रहा हूँ। ये 12 ज्योतिर्लिंग कर लिए, 4 धाम कर लिए हैं मैंने, और 3 बार द्वारकाधीश हो आया हूँ, 3 बार रामापीर जी हो आया हूँ, राजस्थान रोनेचे राम, अभी आबू अम्बा होके आया, और खूब जगह होके आया हूँ, विभिन्न स्थानों। ये देख के बहुत अच्छा लगा, मन प्रसन्न हो गया मैया जी को। ये सब भगवान का घर है, हमारा तो जीवन भी नहीं है, वो तो अनंत है, हम अनंत नहीं है। पीतल का है पूरा?
सब पूरा पीतल का सेटिंग है। नर्मदे हर। नर्मदेश्वर महादेव भी हैं, ये अर्धनारेश्वर हैं, पार्वती माता के संग महादेव हैं। ये अर्धनारेश्वर मूर्ति है, अच्छा। पार्वती माता जी के संग है। देवी नारद शारद सोम वरदाय अभिनव भरतंडी हो मैया अभिनव। जब जब आप दंड को धोगे, मार्कंडे ऋषि को स्नान होगा और मार्कंडे ऋषि आपके साथ रहेंगे। कमंडल भोलेनाथ का है, भैया आपके साथ में रहे होती है और माँ और भोलेनाथ की शिव की पुत्री है मैया। मैं महाकाल के एक दरबार से आता हूँ, वो मैं उनका छोटा सा सेवक हूँ और एक मैं सन्यासी व्यक्ति हूँ। आपको यही बताना चाहता हूँ कि आप थोड़ा सा कमंडल में पानी रखें। आपके घर परिवार में कोई अशुभ नहीं होगा कमंडल में पानी रहेगा तो। नर्मदे हर जटा संतरी हर हर महादेव। वहाँ से गुजरना चाहिए था। नर्मदे नर्मदे हर रामकृष्ण हरी। तर आजच्या दिवसाचं मी तुम्हाला हे महत्त्व सांगते की ही जी माझ्यासोबत पटेल फॅमिली आहे, झालं असं की पाठीमागच्या वर्षी आम्ही पायी नर्मदा परिक्रमामध्ये होतो आणि अंकलेश्वर पासून आम्ही निघालो। पुढे आल्यानंतर एक दिगस म्हणून गाव लागतं, तर वाटेवरतीच जे विजयभाई पटेल आहेत ते आम्हाला घ्यायला आले आणि घ्यायला आल्यानंतर त्यांनी आम्हाला त्यांच्या घरी नेलं। घरी नेल्यानंतर अगदी त्यांच्या घरच्या सारखंच त्यांनी आमचा पाहुणचार केला। अगदी घरच्या सारखं, घरात एक आपण कसं आपल्या घरात असल्यावर सगळ्यांशी मिळून मिसळून राहतो, तसं त्यांचे फॅमिली पूर्ण आमच्यासोबत चांगलं वागले। जेवणही अगदी चांगलं घरच्या सारखं दिलं। आणि आता ह्या वर्षी असं झालं की आम्ही अंकलेश्वर या ठिकाणावरून निघलो आणि सहज आज कलम गावी आम्ही आलो। कलम गावात आल्यानंतर माझी एक मनात शंका आली की दिगस गाव दिसलं। म्हटलं जे पटेल अंकल आहेत त्यांना फोन करावा। सहज एक फोन केला आणि फोन केल्यानंतर त्यांनी सांगितलं, माताजी तुम्ही ज्याही आश्रमात थांबसाल त्याही आश्रमात तुम्हाला आम्ही भोजन प्रसादी आणून देऊ। मी फक्त एवढंच आठवण करून दिली की आम्ही तुमच्या गावाच्या शेजारून चाललेलो आहोत, फक्त तुम्हाला एक विचारपूस करण्यासाठी फोन केला होता। पण त्यांनी एवढं छान आमच्या सगळ्या परिक्रमावासींसाठी एवढं खास नियोजन केलेलं आहे की गेली 3-4 दिवस झाला आम्हाला भातच भेटत होता, तर आज त्यांनी पूर्ण पंचपक्वान्न आमच्यासाठी सर्वांसाठी दिलेलं आहे। खरंच माझं या ठिकाणी आता हृदय भरून आलेलं आहे की त्यांच्या पूर्ण फॅमिलीने एवढं आमच्यावर प्रेम दाखवलेलं आहे। नर्मदे नर्मदे नर्मदे। उनका नाम है ऐसे चक्रधारी को मेरा बारंबार प्रणाम है। सुर से सुनाओ सत्संग से सुनाओ, सत्संग में सुनाओ सब
सबको। महिमा राम नाम की, महिमा राम नाम की। नारेश्वर जिनका नाम है, रंग अवधूत उनका नाम है। ऐसे मेरे गुरुदेव को बारंबार प्रणाम है। सुर से सुनाऊं, सरगम से सुनाऊं, सत्संग में सुनाऊं सबको। महिमा राम नाम की, महिमा राम नाम की। नंदलाला 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 गोपाला, नंदलाला 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 गोपाला। हरे राम हरे राम गोपाला, हरे राम गोपाला। हरे कृष्ण गोपाला, हरे कृष्ण गोपाला। कनु काढो कनु काढो कनु काढो गोपाला, कनु काढो कनु काढो कनु काढो गोपाला। राधा गोरी राधा गोरी राधा गोरी गोपाला, राधा गोरी राधा गोरी राधा गोरी गोपाला। नर्मदे। पटेल फॅमिली जे आहे ते बघा, हे एवढी गाडी घेऊन आले होते आणि त्यांनी भोजन प्रसादी घेऊन आले होते सोबत। नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर। पटेल फॅमिलीचे जे मेंबर होते विजय भाई, तर खूप छान असं त्यांनी पाहुणचार केला. म्हणजे सहज असं झालं. मगाशी मी म्हणले की कलम गावामध्ये दुपारी जेवायला थांबलो आणि सहज चालतं चालतं मला पाठीवर दिगस नाव दिसलं. म्हणलं मागच्या वर्षी पण आपण दिगसला कोणाशी तरी थांबलो. परत मी मोबाईलमध्ये नंबर सर्च केला की दिगस भाई म्हणून, तर विजय भाई पटेल असा नंबर आला. नंबर आल्यानंतर मी कॉल केला, काय चाललंय कसं काय चाललंय, फक्त विचारपूस करायची होती. कारण मागच्या वर्षी आम्ही त्यांच्या घरी राहिलो होतो, त्यांनी आम्हाला नेलं. इतकं प्रेम दिलं, इतकं प्रेम, म्हणजे एकदम घरच्यासारखं. असं जाणवलंय पण नाही की असं वाटलं की आम्ही आमच्या घरी गेलो म्हणून. मग त्यानंतर मी सहज आज फोन केला, तर मला ते म्हटले की तुम्ही कुठं थांबणार. म्हणलं आम्ही हनुमान टेकडीला थांबणार. पण नंतरून मग आम्हाला वेळ झाला, तर मग त्यांनी सांगितलं की हा इथे थांबून जा हमसटला. तर त्यांनी सगळ्या परिक्रमावासियांना आज आम्हाला भोजन प्रसादी आणून दिली. जवळजवळ त्यांनी सांगितलं तुमच्यासोबत किती आहेत, तर आम्ही म्हणलं आम्ही आहोत 7-8 जण. पण नंतर आश्रमात आल्यानंतर मी काउंटिंग घेतला, तर सगळे जे लोक आहेत परिक्रमावासी ते 30 काउंट झाला. आणि दुसरी गोष्ट अशी म्हणजे आश्रमामध्ये आज होतं सदाव्रत आणि सगळे एवढे चालून दमले होते, थकले होते, डिहायड्रेशन झालं होतं. तर इथं जे आश्रमातले महाराज जे आहेत ते आम्हाला शिदा देणार होते. तो शिदा आम्ही चुलीवर बनवून खायचा होता. पण आज मैयाने असं सांगितलं असेल कदाचित की तुम्ही एवढं चालून आले, दमले, तर मग खरंच मैयाचाच आदेश म्हणा. तर विजय भाई आणि फक्त मी त्या अंकलला सांगितलं होतं की तुम्ही फक्त माझा नमस्कार सांगा तुमच्या घरच्यांना. तर सगळी त्यांची फॅमिली जी आहे, मुलं, लहान मुलं, मोठे, आजी वगैरे सगळे आले होते भेटण्यासाठी. तर हे जे प्रेम असतं ते मी कमवलेलं आहे म्हणण्यापेक्षा मला खूप आनंद वाटला की ते आले, सगळ्यांना भेटले, भोजनप्रसादी झाली. भोजनप्रसादीपेक्षा भेट महत्त्वाची झाली ते. तर चला आजचा व्हिडिओ एवढ्यासाठी. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना रामकृष्ण हरी, नर्मदे हरी.